नमस्कार, जय गुरुदेव। दिनांक 1 मे 2024 पासून होणारा गुरु परिवर्तन, गुरुचा राशीतील 12 राशीतील परिवर्तनाबद्दल मी आपणास सविस्तर माहिती सांगणार आहे। कोणत्या राशीला कितवा गुरु चालू आहे त्याबद्दल आपणास माहिती देतो। 1 मे 2024 पासून गुरु वृषभ राशीत आहे। त्याचे फल मेष राशीला दुसरा गुरु येत असून घरात उत्साहाचे वातावरण ठेवणार आहे। गुरुबल उत्तम आहे। वृषभ राशी, आपल्या राशीला गुरु पहिला येत असून उद्योग धंद्यात भय वाढवणार आहे। मुलाचे प्रश्न सोडवण्यात अडीअडचणी निर्माण करणार आहे। मिथुन राशी, मिथुन राशीला 12वा गुरु येत असल्या कारणामुळे नोकरीत अधिकाऱ्यांशी ओढवणारी गैरसमजुती कष्टाची कामे वाढवणार आहे। व्यापारात नुकसान करणारा असून आपल्याला गुरुबल नाही। गुरुबलाकरता आपण गुरुवारचे उपवास करणे किंवा गुरुची प्रार्थना करणे। कर्क राशी, कर्क राशीला 11वा गुरु येत असून उद्योग धंद्यात मनाप्रमाणे फायदा करून देणारे हा कालावधी आहे। नातेवाईकापासून सौख्य देणारा, अभ्यासात प्रगती घडवणारा असा हा कालावधी आहे। आपल्याला गुरुबल उत्तम आहे। गुरुबल उत्तम आहे। सिंह राशी, सिंह राशीला 10वा गुरु येत असून वाहन खर्च वाढवणारा, प्रवासात त्रास व दगदग देणारा, स्थावर मालमत्तात भानगडी निर्माण करणारा हा कालावधी आहे। वाहन खरेदीचा योग जमून येईल। कन्या राशीस 9वा गुरु येत असल्यामुळे धार्मिक बाबतीत यश देणार आहे। यात्रेचा योग घडवणार आहे। घरच्याचे सौख्य देणार आहे। नव्याने ओळख निर्माण करण्याचा हा कालावधी आहे। गुरुबल उत्तम आहे। तुळ राशी, तुळ राशीला 8वा गुरु येत असून भावबंदकीत वाढवणारा, शेती संबंधित कटकटी वाढवणारा हा कालावधी आहे। आपल्याला गुरुबल नाही, त्यामुळे आपण गुरुवारचा उपवास करणे किंवा गुरु संदर्भात गुरुचरित्राची पारायणाचा पाठ करणे असा अनेक उपाय करू शकता। वृश्चिक राशी, वृश्चिक राशीत 7वा गुरु येत असून हाती घेतलेल्या कामं पूर्ण करणारा हा कालावधी आहे। आपल्या निर्णयाला मान्यता मिळवून देणारा हा कालावधी आहे। शिक्षण क्षेत्रात प्रगती घडवणारा हा कालावधी आहे। आपल्याला गुरुबल उत्तम आहे। धनुराशी, धनुराशीस गुरु 7वा येत असून आरोग्य बिघडवणारा हा कालावधी आहे। त्यामुळे डॉक्टरांचा वगैरे सल्ला घ्यावा। आपल्याला गुरुबल नाही, आपण गुरुची प्रार्थना करावी। मकर राशी, मकर राशीला 5वा गुरु येत असून गृहस्थी जीवनामध्ये सौख्य देणारा हा कालावधी आहे। घरगुती गरजा भागवणारा, व्यापारात स्थैर्य देणारा हा कालावधी आहे। आपल्या राशीस गुरुबल उत्तम आहे। कन्या कुंभ राशी, कुंभ राशीला 4था गुरु कौटुंबिक गरजांसाठी खर्च वाढवणारा हा कालावधी आहे। व्यापारात आर्थिक आवक कमी दर्शवणारा हा कालावधी आहे। अभ्यासात अपयश देणारा हा कालावधी आहे। गुरुबल नाही, त्यामुळे आपण गुरुची सेवा करावी, शनिदेवाची सेवा करावी। मीन राशी, मीन राशीला गुरु 3रा येत असून शेतीत भावबंदकीत वाद निर्माण करणार आहे। मनावर अभ्यासाचे दडपण असणारा हा कालावधी आहे। धन्यवाद।